नमस्कार, आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज चॅनल, शोध सत्यतेचा। हे बघा, लव जिहाद हे प्रकरण जे आहे अत्यंत गंभीरतेने सरकारने घेतलेलं आहे। गेल्या 4-5 वर्षाचा जर त्यांचा रेशिओ पाहिला तर जवळपास 1.25 लाख असे प्रकरण या महाराष्ट्रात घडलेले आहे आणि दरवेळेला ते प्रकरण घडताना त्या मुलींचा कुठेही तपास लागलेला नाही। म्हणून आता हा लव जिहादचा एक नवीन कायदा आणायचा सरकारचा मानस जरूर आहे। त्यासाठी अनेक पक्षांच्या लोकांनी सुद्धा मागणी केलेली आहे। म्हणून हा कायदा मला वाटतं या येणाऱ्या अधिवेशनामध्ये अस्तित्वात येईल। सर, आगामी निवडणुका आहेत तर त्या संदर्भामध्ये महायुतीचं धोरण काय, वेगवेगळे लढणार का सोबत? मी आज मला वाटतं सकाळीच बोललोय की आम्ही महायुती म्हणून लढण्याच्या मनस्थितीत आहोत। महायुतीला लोकांचा पाठिंबा असतो आणि सर्व कार्यकर्ते एक म्हणून एका दिलाने काम करतात। मग जर स्थानिक लेवलवर जर आपण विचार केला, त्यांचं जर मत पुन्हा घेत बसलो तर प्रत्येक ज्याला निवडणूक लढायची आहे तो म्हणतो सुटली, तो म्हणतो युती पाहिजे, नाही सुटली तो म्हणतो युती नको, आपली ताकद आहे। आणि असं केलं तर मग या त्याचा फटका या महायुतीला बसेल। म्हणून तसं न करता महायुतीमध्ये लढायची आमची तयारी आहे आणि जर असाच जर निर्णय झाला तर त्याचे परिणाम मला वाटतं थोडेसे वाईट होतील। नाही, पण भाजपचे अनेक नेते ते स्वबळाची भाषा करतात, अशोक चव्हाण असतील, बावनकुळे, स्थानिक पातळीवर त्यांनी निर्णय घेऊन। हे बघा, स्वबळावर लढायची ना आमची काही हरकत नाही आहे। आम्ही काही कमजोर वगैरे नाही आहेत, आम्ही आमचं लढू शकतो। पण शक्यतो हे आपल्यामध्ये रिफ्ट असू नये, आपल्यामध्ये वादविवाद होऊ नये, ही त्याच्या मागची भूमिका आहे। नसं स्वबळावर प्रत्येक जण लढू शकतो। साधारणतः ही निवडणूक कधी होती? कारण तिन्ही पक्ष जर पाहिजे तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयारी सुरू आहे। आता या एप्रिलच्या नंतर मला वाटतं याचा कार्यक्रम डिक्लेअर होईल। सुप्रीम कोर्टामध्ये जे केस आहे त्याचाही निकाल लागेल आणि त्याचबरोबर तातडीने ह्या निवडणुकीची प्रोसेस सुरू होणार आहे। जवळपास मे मध्ये होण्याची शक्यता आहे। एप्रिल मेचा जो एंडिंग आहे, कारण की पावसाळ्यात घेता येत नाही आणि भर उन्हाळ्यातही घेता येत नाही, त्याचा मध्यान पाहून त्यावेळेला ह्या निवडणूक होतील। सर, सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी परिस्थिती असं दानवे म्हणाले, खरंच परिस्थिती आहे? सिल्लोड हा मतदारसंघ रावसाहेब दानवेला लागून असल्यामुळे तिथची परिस्थिती त्यांना जास्त जाणीव आहे। अशी जर भयानक परिस्थिती असेल तर त्यांनी मुख्यमंत्री आपले आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोललं पाहिजे, त्यांच्या कानावर तो प्रकार टाकला पाहिजे आणि त्या सिल्लोडसाठी काही प्रयत्न करायचे असेल तर मीही त्यांच्या सोबत आहे। निश्चित आपण या सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी परिस्थिती होऊ देणार नाही, कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही, हे माझं पहिल्यापासून स्टेटमेंट आहे। लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।